पण आपण हे इथे कोल्हापुरात करणार होतो ना. अरे बट भार्गव, आपल्याला परमिशन तर दहिसरचीच मिळाली आहे ना. व्हॉट डू वी डू? ऐका ना भार्गव सर, येस हे ऍक्च्युली मी कधी ते सोशल मीडियावर वगैरे असं काही टाकत नाही. म्हणजे आमची जनरेशन कशी आहे की बाबा दीड महिना नाटकाची तालीम करायची आणि मग नाटक आलं की मग तसं जे काही फेम मिळेल ते. पण हे फर्स्ट टाइम करतोय, म्हणजे सांभाळून घ्या. म्हणजे मला माहित नाही हे सगळं करून काय होईल. अरे सर इट्स ट्रेंडिंग सर. होय, trending आहे? होय, होय. ट्रेंड आहे ना सर. ते आपण तुम्ही बघितलं असेल ना, सोनू निगम किंवा गेला बाजार कोण आहे आपला आमिर खान. खान. हो, ते त्यांनी काहीतरी असंच घेऊन काहीतरी केलं, त्यांनी गाणी बिणी म्हटली. विदिन 2 सेकंड सर व्हायरल. केवढं हे जगभरात झालं व्हायरल ना. सर. होय, होय. तुम्ही फक्त करा, होय. तुम्ही फक्त करा हा प्रँक बास. हो ना? फेमस म्हणजे पब्लिसिटी म्हणजे तुमची सर माइंड ब्लोईंग सर, माइंड ब्लोईंग म्हणजे दुनिया के पार ऐक ना, पब्लिसिटी झाली पाहिजे यार. या, होणार ना. Publicity खूप महत्वाची Of course होणार ना. म्हणजे त्या पब्लिसिटी झाली पाहिजे. होणार काय ना. ना, सध्या काय झालं ना, मी असं ऑब्झर्व करते की पब्लिसिटी थोडीशी कमी झालेली आहे. म्हणजे का, त्यामुळे आम्ही कसं याला जातो ना, इव्हेंटला जातो ना, तर त्यावेळेला इव्हेंटला गेल्यानंतर आता तिकडे विराज जगताप असेल. अरे काय करतोय, थांब ना जरा, बोलतोय ना, जरा जोरात नको करू यार. तर विराज जगताप वगैरे समजा असेल ना, तर त्याला करताय अरे अरे तू अरे ए ए ए अरे थांब ना जरा, थांब ना. हा कोण आहे, घे, नको मला, तुझं करत बस. तर आपण कसं विराज जगताप वगैरे असतात ना, त्यांच्याकडे जास्त लगेच लोक जातात फोटो काढायला. मी तिकडे एकटाच असतो दरवेळेला, असं होतं ना. म्हणजे मी हे करतो हा, म्हणजे काय रे करतो रे, वेडायस का, सांगून करत झालं. मी बोलताना कसं करतोस तू, बेसावा दे ना, मी थांब ना जरा. घालून घ्या ते काय घालायचंय, काय घालायचं. परवा नगरचा इव्हेंट आम्ही केला ना, तो सगळे होते. म्हणजे प्रथमेश शिवलकर होता, विराज जगताप होता, आणि मी काय ना, मी तिकडे तरी रसिको करतोय, तरी सुद्धा माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हे डोळा 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 ए डोळा, हा 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 सावकाश कर, हे नाकाला लागतंय, हा हो सावकाश कर, हा हा ओके 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 ओके. तर मग तिकडे प्रथमेश शिवलकर, ह्याचं तू कर रे, सगळं कर. ए स्किट थांबवा, कर सगळं, कर तुझं, करून घे तुझं काय ते. डिटेल नाही झालं तर अरे पण डिटेल नको आहे ना, मी सांगतोय ना काहीतरी. भाई कर भाई, नंतर कर. तर काय झालं, तिथे मी खूप करतोय की बाबा रसिको माझ्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. मग प्रथमेश म्हणा, अरे दादा ये ना, भिकेसारखं वाटलं ना ते, भिकेसारखं, म्हणजे ये बाबा तुला भीक देतो, असं नसलं पाहिजे ना. मी तिकडे गेल्यानंतर मग इतर जण येऊन मग नंतर अरे या ना बाळानो या, हे आतापर्यंत होत आलंय. पण तसं सध्या होत नाही ना, तो एक प्रॉब्लेम आहे. आणि मी कसं आतापर्यंत माहितीये ना, आता माझी 29 वर्षाची कारकीर्द आहे, मी खूप सिन्सिअरली काम करतोय. मी एवढं व्हर्सॅटिलिटी देतो, मी एवढं व्हेरिएशन्स देतो. सर हे वाक्य कोल्हापुरीत बोला. ते सोडा, हे बा मुद्दा ते सोडा, ते महत्वाचं नाहीये. पण मी 29 वर्षाची कारकीर्द तर आहे माझ्याकडे. सर एक टू बी व्हेरी ऑनेस्ट सर ना, हे 29 आहे ना, ते पण बोर झालंय लोकांना. म्हणजे गेली 6 वर्ष मी चेक करतोय, तुम्ही गेली 6 वर्ष हाच आकडा म्हणताय की 29 वर्ष मी करतोय म्हणून. नाही वाढवलं नाही मी. वाढवत पण नाही, कमी पण करत नाहीये, काहीच होत नाही. म्हणजे निदान असा आता एखाद्या पॉडकास्ट मध्ये वगैरे, अरे ऍक्च्युली 22 वर्ष मला रिअलाइज होतं आता वगैरे, असं तरी एक वाक्य घेऊन टाका. टू बी व्हेरी, एक सरप्राईज एलिमेंट तरी राहील. तो पण सेम होतोय, वाढवलं पाहिजे. वाढवलं पाहिजे. पण माझी कशी आता ते 28 वर्षाची कारकीर्द आहे ना, 1 वर्ष आता कमी केला. आता कमी केलं. लर्निंग नाईस काय. त्यामुळे ते सगळं ते केलं पाहिजे. आणि कसं आहे, INT केलं मी ऍक्च्युली. सर तुम्हाला कॅमेरा सेटअप समजवतो. या. लोकेशनवर येऊ आपण. सर तुम्हाला इथे उभं राहायचंय, तुम्हाला इथे उभं राहायचंय. हा येस व्हेरी नाईस. तसंच राहू दे. हा येस तुम्हाला इथे उभं राहायचंय. ऍक्टिव्हिटी तिकडे चालू आहे. त्या साईडला झाडामागे कॅमेरा आहे. हात नका दाखवू, हात नाही, लाईव्ह आहे. तिकडे एक हॉटेलमध्ये कॅमेरा ठेवलेला आहे, बघू नका, दिसणारच नाहीये तुम्हाला, लपलेला आहे. आणि समोर बस स्टॉप आहे, तिकडे एक कॅमेरा आहे, तो पण तुम्हाला दिसणार नाहीये, लपलेला आहे, पण आहे. ओके. आणि तुम्हाला इथे हे सगळं प्ले करायचंय, सो टेन्शन घेऊ नका. आणि ब्रीफ तू केलेला आहेस का तेजू? नाही, मी आता सांगेन ना. प्लीज सांग ना. मग कसली वाट बघते? अरे ऑफकोर्स भार्गव, आता तुझं झाल्यावरच सांग. Yes. सो सर, तुम्हाला जे कोणी येतील ना लोक, त्यांची बॅग हिसकवायची आहे, एकदम अशी ओढायची. Yes. नाही पण ते हे होईल ना, त्यांना एकदम मस्त ऑड वाटेल ना तेच जरा. हवंय आपल्याला. अच्छा, हेच करायचंय. त्यांना राग येणंच अपेक्षित आहे. म्हणजे ओके, हा. त्यांना इरिटेट होईल असं काहीतरी करा, काहीतरी विचित्र आवाज काढा, काहीतरी अंगावरच जा, असं काहीतरी विचित्र चाळे करा. ते इरिटेट होऊन तुमच्यावर अंगावर आले ना, की मग तुम्ही सांगायचं की वाव, मी समीर चौगुले प्रँक केला. येस. आणि मग त्यांना आम्ही येऊन फोटोज काढणार तुमच्या फॅन्सचे. येस. अच्छा आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट करून मग मस्त पब्लिसिटी मिळणार ना. Correct. Yes. आमिर
पोलिसांचा रिकव्हरी मिळणार. येस 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 तर येस मी जेव्हा समजा एक बाई आली, मी तिची पर्स ओढली Yeah. आणि पर्स ओढल्यानंतर ती मारायला आली आणि मी समीर चौगुले हे एवढं होईपर्यंत 10 सेकंदांनी ती थांबलीच नाही मारायची. तर तुम्ही पटकन याल का असं? येस येस ऑफकोर्स सर. अरे वाऱ्याच्या वेगाने येणार सर. आम्ही इथे बसलोय, हे आम्ही इथे चहा पीत बसणार. वी आर अंडर कव्हर हिअर. नाही बरोबर आहे, पण तुम्हाला मध्येच काही फोन बिन आला ना 10 सेकंदात तोडवतील मला. नाही, नाही, असं नाही होणार सर. त्यामुळे तुम्ही वेळेवर या फक्त. ऑफकोर्स येणार. तुमच्या याच्यासाठी सांगतो मी. या. तो माणूस दिसतोय तुम्हाला? हा, माणूस हो हो इज अ बाउन्सर. हा भाऊ बाउन्सर आहे तो. पण इज तो बाउन्सर. श्याम हाय श्याम हाय या अरे पण तो माझ्या बाजूला का नाही उभा आहे? म्हणजे सेलिब्रिटीच्या बाजूला पाहिजे ना तो. पण बाउन्सर तुमच्या बाजूला उभा आहे असं कळल्यावर कळणार ना तुम्ही सेलिब्रिटी आहात ते सर. हो येस 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 मला माहितीच नव्हतं. सॉरी सॉरी नो नो फक्त आता तुम्ही काम करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जलवा करू नका सर. Yes, yes. जलवा लोगों पत्ता ही नाही चलना चाहिए. दिस इज समीर चौगुले. मला भिकारी पाहिजे बस. मी माझं कौतुक करत नाही, पण मी एखादं कॅरेक्टर धरलं की त्याची मुंडी मुरगाळून ना हे करेपर्यंत मी सोडत नाही ते character. ये बात सर, ये बात. कधी कधी हास्य जत्रा मी करतो ना, मग घरी जाऊन सुद्धा मी कॅरेक्टर सोडलेलं नसतं. आज तुम्ही कॅरेक्टरला तुम्ही एकदम हे पूर्णच टाका मी सर. आज करतो sir. आज आज मी कॅरेक्टर करतो, में करतो. ये चाहिए सर. चला चला चार त्याच्यात- वेळेचे आवाज आहेत म्हणजे एक त्याच्यात असं करूया. काढू चला शकतो. चला सर सर दुसरं तर, हे काय कोण आहे बे असं? सर सर तुम्ही बघताय का हा, मला? सर इथे चला, इथे इथे मी ऍक्च्युली INT ला एकदा केलेलं. बसा, बसा, बसा. बसतो बसतो. उन्मेष INT ज्या मिशी- स्पर्धा मिशी लावा, होत्या, मिशी मिशी लावा. लावा, हा मिशी लावा. या. उन्मेष INTच्या ज्या स्पर्धा होत्या त्यात मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून 3 वर्ष सलग मिळालेलं होतं. मिशीला लवकर, मिशीला मिशीला. आणि काय होतं तिकडे आमच्या हे सगळ्यांकडून विश्वास अरे यार मंदा अशी कोण लावतं मिशी? क्या कर रहा है तू? कौन सा है, किधर सीखा है? सॉरी वो टाइट बैठना चाहिए ना. अरे टाइट बैठना क्या शर्ट है क्या टाइट बैठना चाहिए? हाँ ठीक है ठीक है. पोतो मागे आहे. हाँ हाँ पोतो पोतो मागे. नाईस ए, लागली नाही. चलो ए तेजू. वेर इज समीर सर? अरे समीर सर वेर कुठे आहेत समीर सर? अरे काय काय मस्त- समीर सर आहेत. मी समीर सर आहे. ओ माय गॉड. अरे यार मेरा बच्चा लोग यार. इधर यार तू बच्चा लोग यार. क्या किया यार तुम लोग ने? आणि कुठे आहे? माझं ओरिजिनल आहे ते. नाही 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 सर, दिस इज नॉट अ गेटअप तेजू. दिस इज ग्रेट अप. दिस ग्रेट अप. एवढा वेगळा दिसतोय मी? क्या बात है. चलो चलो नाही, चलो. नाही, मला ऍक्च्युली गोस्वामी सर नेहमी सांगतात की तू पाण्यासारखा आहेस. वो? तू बादलीत पडलास की तू पाणी होतोस. नाही, तू म्हणतात की पाण्यासारखं चलो आहेस रेडी तू. आहे रेडी आहे रेडी रेडी Come on, आहे yeah, रेडी आहे. yeah. चलो Let's- हे let's do करते this. सर. इनेर घ्या तुम्ही. हा म्हणजे माझा आवाज मी इन्स्ट्रक्शन जे देईन ते तुम्हाला ऐकू येत आहेत का फक्त? या या आय कॅन हिअर यू. ते चालू नाही झालंय अजून. हे आत्ता ऐकू. हा, अच्छा, या. हा, हा, तुम्ही तिकडे थांबा, आपण बघूया. सर ऐकू येत आहे? हॅलो. हो येस येस मला केलं. नका करू हे नका करू. डोंट डू दिस. ओके लाईव्ह आहोत आपण. हा Okay. ऐकू येत आहे? हा चला सर ते जरा विमनस्क वागा, जरा विम्झिकल माणूस. विमन हा हा विम्झिकल वाटलं पाहिजे. सर एक सांगू का सर 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 रेफ म्हणून आपण तो पृथ्वी प्रतापचं एक बघूया का रील, म्हणजे आपलं स्किट बघूया का कुठलं? भिकाऱ्यांचं? त्याचं ना नाही त्याच्या कशा नाव काढता तुम्ही? नाही, म्हणजे आता माझं मी करतो ना. पृथ्वी प्रतापचं कशाला पाहिजे नाव? माझं करतो ना. फेमस का पाहिजे ना. हे बघ हे घ्या. सर काही राग आहे का तुम्हाला पृथ्वी प्रतापांबद्दल? नाही राग कसला आला? अरे ज्युनियर आहे तो. सर सर काम आहे. येस येस सर. चलो चलो सर करते सर. चलो चलो चलो. हा सर रेडी आहे ना सर? पी का नाम आहे? काय बोलताय तो? सर पिवळ्या ड्रेस मधली एक बाई येते, स्त्री येते, तिची पर्स आहे. पर्स घ्यायचा. फर्स्ट केस आहे. ए पासवर्ड ए पासवर्ड तुझ्या समीर चौगुले पर्स घ्या आपण सेल्फी काढूया. पर्स घ्या. मी नाही समीर चौगले. मी नाही समीर. कशाला लपवताय सर? समीर चौगुले तुम्ही कोण? सेल्फी द्या ना, सर. तेजू व्हॉट इज दिस तेजू? त्यांनी ओळखलं तुम्हाला? अरे मी काय करू? त्यांनी ओळखलं ना मला. मी काय करू? कसं ओळखलं त्यांना हो? कपाळावरून. अरे पण हे एवढं हे होतं ना हे. सर तुमच्या कपाळापुढे वीक काय आहे तुमचं? हे असून काय उपयोग नाही सर. प्लीज एक सेल्फी द्या ना. हाऊ इज दिस पॉसिबल? कपाळावरून कसं ओळखलं तुम्हाला? मॅम काय असं करतेस? यांच्या एवढं बेडम आणि ओबडधोबड कपाळ कोणाचं आहे का जगात? सांगा ना. सर प्लीज प्लीज सेल्फी द्या ना सर. नाही यार, selfie नाही काय. ऐका चल रे. प्लीज प्लीज मला ऐका एक मिनिट ऐका हे बघा इकडे ना जरा हिडन कॅमेरा सेटअप आहे इथे आणि आमचं थोडं एक ऍक्टिव्हिटी चालली आहे. तिथे समीर चौगुलेंना ओळखलं नाही पाहिजे.
मी ओळखलं. आय नो तुम्ही ओळखलंय. सो तुम्ही आता इकडनं जा लवकर. प्लीज मला सेल्फी एक मिनिट अरे ओ ताई अरे यार हे सर नका सर करू. सर प्लीज प्लीज सर तुम्ही इथे आहात ना काही वेळ आहात ना सर प्लीज मी माझ्या बाबांना घेऊन येते ते तुमचे खूप मोठे फॅन आहेत सर त्यांना मुळव्याध झालाय या दोन वाक्यांचा काय संबंध आहे? तुमचे बाबा माझे फॅन आहेत त्यांना मुळव्याध झालंय हे कशाला तुम्ही तसं नाही म्हणजे तसं नाही सर ते आजारी असतात ना त्यांना खूप बरं वाटेल सर तुम्हाला भेटून सर अरे पण हे आता आमचं वेगळं सुरू आहे ते तर एक ताई तुम्ही काय कोणाला आणू नका. श्श्क, नाही कोणाला आणू नका. इथे आमचं 2 पर्यंत आहे. 2 नंतर आणा काय आणायचं असेल तर. मग मी 4 वाजता येते ना बाबांना घेऊन येते सर आहात ना तुम्ही इथे विचारा मी कशाला थांबू सर थांबा सर तुम्हाला शपथ आहे माझी थांबा ना हा, चला चला. थांबा सर तुम्हाला मी बाबांना घेऊन येते सर बघा तुम्ही शपथ मोडली ना तुमचं हे सगळं बंद होईल हो काय मिळेल सर शाप आहे शाप माझा शाप आहे सॉरी मज्जा केली सर तुमची नाही जा ना ना, यार, हे सगळं असं चला नका काढू यार प्लीज photo. प्लीज नाही सर बाबांना घेऊन येते मी व्हॉट इज धिस समीर? अरे मी काय करू यार ती मला 3 ओळख सेकंदात ओळखलं तुम्हाला. अरे पण मी काय करू तिने ओळखलं ना अरे मला तुम्ही कपाळ मिरवू नका ना तुम्ही. अरे मिरवू नका काय मुंडावळे आहेत काय मला I'm कपाळ sorry. बघा असं मी फिरलो आय एम सॉरी मला तसं नव्हतं अरे म्हणाल. पण दिस इज नॉट हे बघ यार हे बघ इन्सल्ट नाही करायचं यार सर काय इन्सल्ट नाही पण प्रॉब्लेम काय होतोय की कपाळामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय. काहीतरी करा ते. सगळा गोळ आहे ना कपाळात आहे इथे. अरे, कपाळ झाका काहीतरी झाका करा. काय? अरे- पानं लावा काही दगड लावा वॉट एव्हर काही करा. दगड कसे? मला कपाळ- नाही आय डोंट वॉन्ट टू सी दिस कपाळ यार तेजू काय पण करा यार प्लीज यार. दगड चिडू नका. का लावणार? आपण करूया येस ना येस prank. ए चलो कांटोपी मिंटो हे बिळा. घालूया आपण हा चला चला प्लीज बसा ना इथे. मी करणार होतो ना हा कांटोपी घाला बघा काय होतं. INTच्या वेळेला पण असंच झालेलं नको होतं डोंट टॉक दिस प्लीज. टायमिंग हा चांगलं या, आहे या. चला. हा ओके काळं बिळा लावा काय काळं बिळा आहे का आपल्याकडे लावा. काळं बिळासाठी काहीतरी एवढं काळा तुम्ही वगैरे हे करा. करता. हा नाही पूर्ण कपाळ दिसलंच नाही माझे कपाळ. हा नको हा लावा काहीतरी करा. हा छान या. येस 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 ठीक आहे आय थिंक दिस विल वर्क. दिस विल वर्क दिस विल वर्क. आता बघा आता नीट करा हो, हो. नीट करा आता काहीतरी जरा वेगळं मी- करा नाहीतर म्हातारा केला तर चालणार आहे का मिशी वेगळी आहे का चला म्हातारा करा म्हातारा करतो. म्हातारा करा दाखवा माझ्याकडे म्हाताऱ्याचे 2 व्हरायटीज आहेत त्यातली एक आहे ती अरे मला काय करतो हे नॉर्मल आहे त्याचा ठीक आहे किती अरे इतका जोरात कसं खेचतो तो ओके सॉरी सर ऐक हळू करत जा रे तू घाई तू नको करूस येस येस घाई मला करू दे येस येस लगा ए काला रहेगा तो देख दुसरा आहे ना वो अंदर का आवाज आहे पण ते नको त्रास होतो त्याचा ते नॉर्मली वापरत नाही. एकच आहे व्हरायटी माझ्याकडे हळू कर हा एकच व्हरायटी आहे पण मी ती नीट घेतो नीट घ्या 15 मिनिटं टिकेल अशी घ्या हा, म्हणजे नाही, मी तुमच्या स्किट्स बघितले आहेत सर या करगोट्यात चड्डी अडकलेली कशी सुटते तसं तुमचं कॅरेक्टर सुट्ट मध्ये आय हॅव सीन. असं सुटलंय कधी ऑफकोर्स तुम्ही हसताय काय सर हसत नाही म्हणजे जसं वाटलंय प्लीज चला तिकडे हा, जे काय कॅरेक्टर करणार असाल ते करा नीट करा ओके एकदम मी आता ना एकदम वेगळं घेतो कॅरेक्टर कधीच कुठे केलेलं नाही यू सी नाव सी एकदा पेटलो ना मी चला चलो चल हा एक मुलगा येताना मला दिसतोय एक मुलगा येताना मला दिसतोय हा, लहान मुलगा आहे नाही अच्छा, अरे बापरे, दाढीवाला मोठा माणूस आहे नाही काही कळत नाही हा ठीक आहे कोणतरी मिक्सर आहे मोठा लहान दिसतो अहो ऐका ना सर ऐका ना इकडे कुठे आला तिकडे त्याचा फोन घ्यायचा आहे तुम्हाला फोन तिकडे नाही मागे पिवळा टी शर्ट फोन हा फोन दे माझा नाही द्यायचा मारेन दगड तुला मारा समीर चौगले ओळखलंय मी माझ्या देवाने मारलेला दगड मी हसत घेईन मारा मला मार बाबा तू कशाला त्या भिकाऱ्याला त्रास देतोयस रे मला कळत नाही तुझे आता भिकारी बोलतो शाणे त्यांना माझा तो समीर चौगले निकल इधर से खींच के मारूंगा मर जाएगी ओके सॉरी माझा
अरे हा कुठला बाउन्सर आहे एका दमात गेला मागे तो. अहो चौगुले त्यांनी ओळखलं तुम्हाला. अरे मग मी काय करू मी कपाळ पण दाखवलेलं नव्हतं. अरे मी पहिलं. काय करू म्हणजे सर तुम्हालाच कळलं पाहिजे ना तुम्ही काय करायचंय ते. एक व्हेरिएशन तुम्ही देत नाही आहात. एक मिनिट तुम्ही कसं ओळखलं यांना? यांचा आवाज मी ओळखतो. हास्य जत्रेत त्यांचा आवाज ऐकलाय मी. अरे यार तुम्ही वेगळा आवाज काढणार होतात ना यावेळी. अरे किती वेगळा म्हणजे किती वेगळा काढायचा मी. आता म्हणजे मी शर्थ केली हे एवढं कधीच केलेलं नाही. सर पण लोक ओळखतायत ते व्हेरिएशन वाटत नाहीये. अरे मी काय करू. नाही वाटत आहे. मी तुला म्हटलं होतं आपण पृथ्वी प्रतापला घेऊया. ही इज द करेक्ट चॉईस या अरे पण त्याच्याकडे नव्हत्या डेट्स अवेलेबल. मी काय करू ह्यांच्या डेट्स अवेलेबल होत्या. व्हॉट शुड आय डू तेजू. अरे पण याचे व्हेरिएशन्स अवेलेबल नाहीये त्याचं काय करशील तू? एक मिनिट हे काय नॉनसेन्स. त्या हास्य जरत आय टेल यू 3च माणसांकडे व्हेरिएशन आहे. यु नो एक नम्रता संभेराव ती एक पृथ्वी प्रताप आणि तो मंदार मांडवकर. ए That's all. मंदार मांडकर हास्य जत्रेत 12 मिनिटापूर्वी आलाय. आता तो एवढाच आलाय अजून यायचा आहे. स्टील स्टील इथून दोन मिनिटं तिथून 2 मिनिटं एवढेच स्किट मध्ये कामात येतात तरी तुम्ही यार त्याचं कौतुक करता यार. तुम्ही लक्षात ठेवा हे. तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला ते जमत नाहीये सर. नाही, मी- तुमच्यासारखा पारदर्शक निर्लेप बोथड ऍक्टर मी बघितलाच नाही अरे. आजपर्यंत. सिरियसली तुम्ही सपक आहात. सपक अळणी यार. सुमार चौगुले नाव असलं पाहिजे होतं तुमचं खरं तर. सुमार चौगुले. आता बघ तू काय करतो. बघू नका मला. आय वॉन्ट दॅट भिकारी. आता मला ओळखणारच नाही बघतो. 1 M पाहिजे आहेत की नाही तुम्हाला. 1 M पाहिजेत की नाही. शो मी दॅट भिकारी सर प्लीज सर. हे काढा आधी पहिले. याचा काही उपयोग झालेला नाहीये. जरा Is it okay? ओके ही इज ट्राइंग समथिंग डिफरंट. चला नाही ठीक आहे. नाही कचरा मत डालो. सर Let's hope this works. हा सर एक ओके एक पिवळ्या ड्रेस घालून एक मुलगी येते आहे. लाल ओढणी आहे. तुम्हाला दिसत नसेल पण ओके काय समीर चौगुले. अरे पांघरुण घातला अंगावर एवढं तरी समीर चौगुले कशी ओळखते तू. तुमच्या त्या मुटकुळ्यावरनं ओळखलं. सर व्हॉट आर यू डुइंग. बापाचं मुटकुळ एक मिनिट तिला एवढं मुटकुळावरून ओळखतेस तू. हास्य जत्रेत बघतो सर आम्ही तुम्हाला. फालतू तिला मारण्यापेक्षा स्वतःकडे बघा ना. अहो तुमच्यात काही व्हेरिएशन्स नाहीयेत समीर चौगुले. अरे आहे यार मी. अरे किती ओव्हर एक्सपोज्ड आहे यार हा माणूस. Seriously? किती माहिती Seriously? एक तर सतत दिसता तुम्ही. 900 एपिसोड तुम्ही सतत दिसतच आहात प्रेक्षकांना. शी आणि त्यात परत एवढं पुरत नाही या माणसाला. अजून एका पात्रे जाऊन प्रयोग करतो. सम काय महफिल समथिंग. आणि एवढं नाही तर आता काय सिनेमा पण येतोय यांचा. म्हणजे थिएटर मध्ये पण यांनाच बघायचं लोकांनी. काय बरं ह्यातनं वेळ मिळाला तरी फुलवंतीमध्ये गावकरी क्रमांक 3 असे रोल करायचे असतात. काही नाही सगळं छोटं मोठं टीव्ही नाटक स्टेज सगळ्यावर तुम्हालाच दिसायचंय. बाकीच्यांना तुम्ही कामच करू देऊ नका. अरे ओव्हर सतत दिसा, अरे सतत तसं दिसा. नाहीये. सोनी मराठीमध्ये आम्ही 3च एपिसोड करतो. I don't care. एक 2 स्किट असतात. हे दिवसभर दाखवतात. मी काय करू त्याला? अरे पण त्यामुळे तुमच्यातली व्हेरिएशन आता संपली आहेत सर. नाही दिसत आहेत ते लोकांना. आणि तुम्ही काही केलं तरी तुम्ही ओळखले जाताय समीर चौगुले अरे म्हणून. पण हे असे आहे ना हे यार. नाही होणार. घेऊन ओळख. उपयोग नाहीये. उपयोग नाही. तेजू आय एम सो सॉरी सर. तेजू हे स्क्रॅप करा ए, नाही, आणि नाही, यांच्याकडनं जे काय ऍडव्हान्स वगैरे घेतला असेल चुकून मागून तर त्यांना परत देऊन टाका. ए, नाही, आणि रॅप करा. अरे नाही हे बांधा सगळं. ए तेजू किती काही उपयोग नाहीये याचा. भार्गव अरे हे ऐसा नाही. सर अरे तुमची गाडी मी तिकडे पाठवून अरे नाही देतो. अरे मला पाहिजे पब्लिसिटी पाहिजे यार. नवीन नाही होऊ लोकांना शकत. मिळते यार मला नाही मिळत. सर, हे नाही होऊ प्रॉब्लेम सर तुम्ही खूप मोठे आहात. माझ्यासमोर रडू बिडू नका. मी नाही, काही रडायचं तसा नाही यार. डिरेक्टर नाहीये की मी लगेच पागळेन आणि तुम्हाला अरे परत तसं नाही म्हणत आहे मी. Don't do this. 29 वर्ष मी पण घातली आहेत ना रे परत 29 वर्ष पॅकअप करा रे. चला सर. नाही, अरे. नाही हे प्रँक वगैरे नाही होणार तुमच्याकडे. अरे यार असं करू मी करतो यार प्रँक. ऐका मी सर. करतो ना काहीतरी यार. थोडा वेळ द्या. मी करतो प्रँक. मी हात जोडतो यार. Please यार. सर तुम्ही प्रँक नाही करू शकत कारण प्रँक ऑलरेडी झालाय. म्हणजे तुमच्यावर प्रँक झालाय सर. सगळ्यांनी अरे सर हा आमचा प्रँक होता. आम्ही थोडा उलटा प्रँक करायचा ठरवलं सर. म्हणजे कसं होतं जनरली
बॉलिवूडचे ऍक्टर्स सामान्य लोकांना प्रँक करतात आम्ही असं ठरवलं की सामान्य लोकांनी तुमचा प्रँक करायचा सर हे सगळे तुमचे फॅन आहेत सर हे निवडलेले फॅन्स आहेत सर हे सगळे. बापरे, मला वाटलं नव्हतं यार हे म्हणजे अरे सर हा माणूस कुठे गेला तो याला घाबरतो इथेच खरं तर तुम्हाला कळायला पाहिजे होतं नाही, पण मी मनात कपट नाही हो माझ्या मला खरंच वाटलं तो साध्या घाबरत असेल. नाही सर पण आता हे सगळं आम्ही या 3 कॅमेरा सेटअप मधून शूट केलंय कसं वाटतं छान वाटते पण तुम्ही हे टाकू नका पोस्ट करू नका नाही हे अँटी पब्लिसिटी होईल ते असं बरोबर नाही असणार याचे कसा सर, पचका सर, झाला वगैरे सर, एक प्लीज सांगू. यार हे नकोय मला मी एक पब्लिसिटी सांगू का मनापासून Yes, सांगू का yes. तुम्हाला ना सर कुठल्याच पब्लिसिटीची गरज नाही येस ना नेगेटिव्ह ना पॉझिटिव्ह ना कसली काय जे काय आहे. सर तुम्हाला हे फॉलोअर्स 1M 2M सोशल मीडिया यांची तुम्हाला गरजच नाही कारण की तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करता हे लोकांच्या मोबाईलवर राज्य करणं सोपं आहे ते कोणीही करतं तुम्ही इथे आहात सर लोकांच्या त्यामुळे सर तुम्हाला काही गरज नाही आणि हे एपिसोड दाखवून सर आमचीच थोडी पब्लिसिटी होईल तर ऍक्च्युली सर तुमच्या भाषेत सांगायचं ना तर तुम्ही लिंडेज आहात लिजंड ते तुम्ही skit मध्ये करा. पंच मारला होता मी. Sorry ना ते सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात सर म्हणजे आम्ही तुम्हाला काय सांगायचं आहे पण Exactly. 900 एपिसोड झाले तरी सर तुम्ही नवीन विनोद शोधून काढता अजून म्हणजे सर हे अशक्य आहे हे मानवाला अशक्य आहे सर ऍक्च्युली आमच्याकडनं काही चुकलं असेल तर सॉरी म्हणजे प्रँकमुळे झालंय ओरडलो मी खूप ओरडलो इट वॉज ऍक्टिंग हो, सर Sorry, sorry. थँक्यू व्हेरी मच यार म्हणजे मी अरे यार असं प्रसंग येत नाहीत वारंवार आयुष्यात पण तुम्ही टाका हे पोस्ट करा मला काही टेन्शन नाही बिंदास पोस्ट करा तुम्ही सर तुम्ही हे कर मेकअप हे येस 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 यार थँक्यू सर माहित पण बोलले होते ना तुला जरा झाडावर चढवलं की पोस्ट करू देतील लाचारच ए वाटत ए झाडावर जबरदस्त प्रँक आणि परफॉर्मन्स सुपर हिट प्रसादा अख्ख्या स्किटसाठी आणि समय तुझ्यासाठी सम्या तंतोतंत खरं आहे जे काही तुझ्याबद्दल बोललं गेलं ते तुला पब्लिसिटीची गरजच नाही कारण तुझ्यावर लोक किती प्रेम करतायत ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी समीरच्या कार्यक्रमाला स्वतः गेलो होतो पुण्यात आणि प्रचंड गर्दीत त्याचा कार्यक्रम चालू आहे मी स्वतः तो कार्यक्रम पाहिला 2-2.25 तास कार्यक्रम केल्यानंतर 1-1.5 तास फक्त त्याच्याबरोबर फोटो काढायला रांग लागलेली असते त्यामुळे तू लोकप्रियतेच्या शिखरावर आहेस आणि तसाच राहणार आहेस कित्येक वर्ष याची मला खात्री आहे सम्या तुला भरून आलंय मला जाणवत आहे पण ते तू जे काही देतोयस मंचाला तेच तो मंच तुला परत देतोय बाकी काही नाही अप्रतिम संकल्पना होती मला असं वाटतं संकल्पनेचा बेस जो होता की पब्लिसिटी हवी असते तर मला असं वाटतं की आपण सगळेच दिसतो पण मागची माणसं दिसत नाहीत आणि अनेकदा मला अनेक लोकांनी असं विचारलं की अहो हे डांगे सागडे फाळके ही तुम्ही आडनावं घेता ही मंडळी कोण आहेत आता आज फाळके नाही आहेत डांगेची आज संकल्पना नाही पण आज ही सागडीची संकल्पना आहे तर त्याला स्टेजवर बोलवल्याशिवाय मला राहवत नाही आहे गणेश प्लीज जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावर स्वागत करेल तर हे गणेश सागडे जे वेगवेगळ्या संकल्पना सुचवत असतात आणि सोनी मराठीच्या या हास्य जत्रेचे ते महत्त्वाच्या आधारस्तंभांपैकी एक आहेत गणेश सुपर्ब कॉन्सेप्ट अप्रतिम स्किट झालं अप्रतिम म्हणजे प्रिया तू पण लाजवाब ओमकार तू लाजवाब सम्या घाबरू नको प्रेक्षक आणि परमेश्वर शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आहेत आय लव्ह यू सम्या क्या बात है सही
सगळ्यांनी मस्त कामं केली. गणेश सर सुंदर संकल्पना होती आणि सॅमी ब्रिलियंट, अमेझिंग. वी लव्ह यू अ लॉट. मंडळी, आपल्या शंकेचं निरसन करायला गावकरी नेहमीप्रमाणे आलेले आहेत मास्तरांकडे. चला तर मग अनुभवूया हास्याचे गावरान पंचेस आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. आई, आता इतक्यांदा जर मी तुला सांगितलेलं आहे की मला ती मुलगी पसंत नाहीये तर नाहीये. काय म्हणजे अगं तिचं शिक्षण 9वी झालेलं आहे फक्त. नाही, मी तिला म्हटलं होतं की लग्नानंतर तू शिकू शकतेस, मला काहीही प्रॉब्लेम नाही. त्यावर ती काय म्हणाली, मला शाळेचं आणि मास्तरांचं तोंड पाहायचं नाहीये, मला दोघंही आवडत नाहीत. ज्या नवरीला नवराच नाही आवडत मास्तर म्हणून, ती माझ्याशी कसा संसार करेल? नाही चालणार मला. नाही नाही ना आई, माझं ऐक. सुंदरतेला शिक्षणापेक्षा कमीच महत्व आहे माझ्या लेखी. उद्या बाजारात गेली आणि 1 किलो टोमॅटोवर 2 किलोचा कलिंगड ठेवला तर टोमॅटोचं जे होईल तेच माझ्या भविष्याचं होणार आहे. नाही हो, असेल सुंदर पण मला नको. नाही, आपण दुसरी मुलगी बघू. झोपेत नाही बोलत आहे, उद्या विचारलंस तरी हेच सांगणार आहे. आई आई ठेवू ना ग, झोपू दे ना मला. हो मी शू केले. नको ना हे प्रश्न विचारू आई, हे प्रश्न नको विचारत जाऊस. मी 32 वर्षांचा झालेलो आहे आता. अरे देवा, गावची जनावरं सुटलेली आहेत. मी करतो पुन्हा फोन. वरती या, वरती. काय नाही गुड नाईट. काय मास्तर जेवलो काय? अचानक हा धडक मोर्चा माझ्या घराकडे का? त्याचा काय आला मास्तरानो, हल्ली AI सारखं कानावर पडतं. पण AI म्हणजे काय आहे ते आम्हाला माहित नाही. म्हणून म्हटलं मास्तरांकडे आलेलं. अच्छा, वा वा. अशी फालतूची बडबड करता करता एका महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे तुम्ही. वा वा, छान छान. AI बद्दल जाणून घ्यायचंय, कौतुक वाटतंय तुमचं. पण AI काही छोटा विषय नाही, अत्यंत मोठा विषय आहे. गहन विचार करता येईल असा विषय आहे. रात्रीत होईल ना? हो होईल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला आधी माहिती हवं AI म्हणजे काय. ए म्हणजे आर्टिफिशियल, आय म्हणजे इंटेलिजन्स. म्हणजे काय? कृत्रिम प्रज्ञा. प्रज्ञा कुत्रीच आहे. अरे माझ्यासारखा देखना पोरगा एवढं मेसेज करतो, रिप्लाय द्यायला नको. एवढं मेसेज बघितलं, काय रिप्लाय केला? गप कुत्र्या. मग मी तिला बोललो, जो बोलतो तोच असतो. मला कशी काय बोलते ही? बने, बरोबर आहे. स्त्रियांशी अशा भाषेत बोलू नये. अरे मग पुरुषांशी पण ते अशाच भाषेत बोलतायत. ना बाबा, थंड घे. म्हणजे काय? पण तरीही स्त्रियांशी अशा भाषेत बोलू नये, त्यांचा आदर राखावा. मी जे सांगतोय ते आधी समजून घ्या. कृत्रिम प्रज्ञा म्हणजे काय? सारखं त्या प्रज्ञेवरती राग काढू नकोस. कृत्रिम म्हणजे काय ते आधी समजून घ्या. जे नैसर्गिक नसतं, कृत्रिम असतं ते. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी नभानात तुम्ही अभिनय केलाय ते. मोरे, नाही तसं नव. आता मी काम केलं, सगळी लोक काय म्हणत होती, काय तुम्ही नैसर्गिक करता. आणि तुम्ही जे काम केलं तो लोक कृत्रिम केलं, कृत्रिम केलं. कुठलं काम आहे जे मी कृत्रिम करतोय? आता काय म्हटलं होतं? काही नसतं ते, गप्पा बसा. मुळात पेशा आहे का माझा नमनात काम करणं? मी ठरलो बापुडा मास्तर, हो की नाही? तुम्ही मला सांगितलं तो परबांचा कोणीतरी आलेला नाहीये, त्याच्या जागी तुम्ही एंट्री घ्या. मी आपलं केलं काम आणि मी वास्तववादी काम केलं. मला सांगितलं एंट्री घ्या, मी आलो. मीच तो. नाही मास्तरानो, तुमचा मुलं टोनच चुकला. टोन कसा आहे? हा टोन आहे माझा. अरे पण आता हे मला जमणार आहे का? हा माझा पेशा आहे का? नाही की नाही? मुळात तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? AI साठी आले. मग ते सांगू की नको सांगू? सांगा. तर AI म्हणजे काय हे आधी समजून घ्या. AI म्हणजे यंत्राला हुशार करणारी आणि माणसांची कामं सोपी करणारी एक अशी यंत्रणा, सुविधा किंवा व्यवस्था. म्हणजे आता AI कुठे असतं असा प्रश्न तुम्हाला पडेल. पडला. तर अनेक मशीन्स मध्ये AI असतं. आता तुम्ही जे फोन्स वापरता त्यात सुद्धा AI आहे. खिशात बॉम्ब नाहीये तुमच्या, AI आहे. मी आता म्हटलं की नाही, यंत्राला हुशार करणारी आणि माणसांची कामं सोपी करणारी यंत्रणा. घाबरायची गरजच नाहीये त्याला.
आता फोनमध्ये ती AI आहे म्हणजे नेमकं काय आहे मला सांगा. काय आता तुम्ही जी अनेक गाणी ऐकता वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सवर, ती गाणी ऐकल्यानंतर ते गाणं ज्या संगीतकाराचं आहे, ज्या गीतकाराचं आहे, त्यांचीच गाणी तुम्हाला अचानक रेकमेंड व्हायला लागतात. होता सर. ते का? कारण AI सांगतं की कदाचित या माणसाची ही विशिष्ट आवड आहे. फक्त गाण्यांबाबत नाही होत बरं का. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल, एखादी वस्तू असेल, एखादी सर्व्हिस असेल, किंवा एखादं लोकेशन असेल, आपल्या गावचा पत्ता असेल, आपण ज्या ज्या विषयी बोलतो ते आपल्याला ते AI सांगत राहतं. समजा फोन जवळ घेतलात आणि म्हटलात, अरे बाबा सहलीला जायला हवं, बरेच दिवस सहल नाही केली. सहलीचं काय रे? तर AI तुमच्या फोनवरती सहलीच्याच गोष्टी दाखवणार. आल्या का तरीच मला सारखी बँकॉकची फोटो येते. कुठले सावत्या कुठले फोटो येत आहेत? मास्तर ते मी आणि पाम्या त्या दिवशी म्हणलं होतं, पाम्या आपण बँकेत जाऊ. ती आहे बी ना काय बी तर बँकॉकची फोटो टाकली ती मला ती सावत्या AI नाहीये बेणं. या गावात एकच बेणं आहे, ते तू आहेस. बँकॉक म्हटल्यानंतर ते बँकॉकच दाखवणार. गदड्या उगाच त्याच्यावरती नाव ढकलतोस. नाही माझं खोटं नाही आहे. म्हणजे माझ्या पण मोबाईलवर प्यार की जालिम रात, प्यार का खेळ असं सारखं सारखं येतंय माहिती. मोरे, मुळात तुम्ही जे सर्च इंजिन मध्ये टाईप करता तेच तुम्हाला दिसत राहतं. म्हणलं का जादू आहे वर्ग मास्तरी. मास्तर मी काय म्हणतो, या AI मधलं फॉर्म कधी निघतात? हा? म्हणजे कसं आहे, एकदा मी बेरोजगार आहे ना, तर AI मध्ये फॉर्म भरेन, मग उद्या मला नोकरी लागेल. पोलीस भरती आहे ती, फॉर्म कधी निघणार विचारतोस गधड्या? AI वरती काम करायचं असेल तर तुला उच्च शिक्षित असावं लागेल. काय संशोधन करावं लागेल. अनेक देशांमध्ये AI वरती संशोधन सुरू आहे. आपल्या भारतातही सुरू आहे, पण परदेशात प्रामुख्यानं AI वरती संशोधन सुरू आहे. म्हणजे मास्तरांनो बाहेर पण लोक कामं करतात. मला वाटलं कोकणातच कामं करतात लोक. नाही कोकणातली लोक कामं करतातच, पण बाहेरची सुद्धा लोक कामं करतात. जरा बाहेर बघ डोकावून तर तुला कळेल. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी AI आणखीन समृद्ध, आणखीन प्रगत कसा करता येईल याच्यावर अभ्यास करताय. आता परदेशात तर काही प्रगत देश असे आहेत जिथे बिना ड्रायव्हरच्या गाड्या चालवल्या जातात. काय म्हणजे का? म्हणजे नाही AI च्या जोरावर. म्हणजे कोकणातली भुताटकी परदेशात पण गेलेली आहे. हा बरोबर आहे. गाडी चालते, आपल्याला वाटतं ड्रायव्हर नाही आहे, पण वांग्या भूत गाडी चालवित असतं माहिती आहे तुम्हाला. काय पण बोलता माहिती. श्रद्धा आहे त्या. नाही, 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 काय वांग्या भूत नाही. नाही. हा, मला आपल्या गावचं सरपंच अरुण कदम आहेत ना, तर असणार. म्हणजे हे गाडी चालवताना दिसत नाही. जगातला एकमेव माणूस आहे तो असा दिसतो गाडी चालवताना. खरंय. बरेनू सरपंच आले बघा. नाही 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 आपलं असं कशाला घाबरता? इथून उडी मारून येतील का ते? काहीतरी मास्तरांनो AI ची गाडी तुमच्यासाठी भारी आहे. मी अशी चालवू शकता होती. गप्पा बस रे गधडा. पण मास्तरांनो मला एक प्रश्न आहे. आता एवढं सांगितलं थोडा AI मला कल्लेला आहे. हा, म्हणजे माझं डोकं भारी आहे ना. हुशारच आहे. तर मला सांगा मास्तरांनो, आता मी मुंबईवरनं निघालो आहे. मला रत्नागिरीत पोहोचायचं आहे. पण मध्येच मी त्या AI च्या गाडीत बसलेलो आहे. पनवेलला येऊन मला लघवी आली, टरारून लघवी आली. तर तुमची AI ची गाडी पनवेलला थांबल की रत्नागिरीपर्यंत मला धीर धरावा लागेल? गावले आता मोठी आहे. आता शाप अडकलाव की नाही? काही अडकलेलं नाहीये. थांबा जरा, देतोय मी उत्तर. काय देता वाय द्या पटकन द्या ना मग. सांगतो काय आहे. जर तुम्ही AI ला सांगितलं तर तुम्हाला जर शू लागली असेल तर ते योग्य ठिकाणी थांबवणार. आता आपण असं समजू बाबा तू निघालास मुंबईहून आणि पनवेलला जर तुला शू लागली तर तू त्या AI ला सांगायचं गाडीमधल्या की बाबा मला शू लागलेली आहे, एखादं चांगलं प्रसाधन गृह बघ. मग ते AI काय करणार, जवळचं एक चांगलं शौचालय बघणार. मग समोरच्या गाडीचा वेग, मागच्या गाडीचा वेग, बाजूच्या गाडीचा वेग, याचा वेग कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर या लेनमधून त्या लेनमध्ये गाडी नेणार. मग त्याच्यानंतर एक पार्किंग स्पॉट शोधणार आणि तिथे ती गाडी पार्क करणार आणि मग तू जायचं सुलभ शौचालयात. तोपर्यंत माझा बांध फुटल. अख्खं AI पाण्यात जाईल मास्तरांनो. मास्तर मी काय म्हणतो, या दरम्यान जर आपण काच खाली करून कारभार मोकला गेला तर? बस. मुळात तुमच्यासारख्या मुत्र्यांनी ही गाडी घेतलीच नाही पाहिजे. आता काय बोलतो? काय पण जो विचारता. वाटेल ते प्रश्न विचाराल का? काहीतरी चांगलं सांगतोय ना AI बद्दल, त्याच्याबद्दल काही असेल तर विचारा की नाही. सॉरी. बघा जरा AI किती प्रगत झालेला आहे ते. मला काय विचारायचं मास्तरांनो, म्हणजे आता तुम्ही बोलाव की मोबाईल मध्ये AI आहे, बरोबर. आणि गाडीमध्ये पण AI आहे, बरोबर. पण माझ्याकडे साधी गाडी आहे, माझ्याकडे फक्त मोबाईल AI वाला आहे, बरोबर. तर समजा मला उद्या सकाळी उठून गणपतीपुळ्याला जायचं असेल तर मी माझ्या साध्या गाडीच्या स्टेरिंगवर माझा जर मोबाईल ठेवला तर माझी गाडी कुठे जाईल? दरीत. गधड्या
किती वेळा सांगितलं गाडी चालवताना कधीही फोन वापरायचा नाही. दुचाकी असेल, 3 चाकी असेल किंवा 4 चाकी असेल. गाडीत AI असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण उगाच गाडी चालवताना एका हाताने फोन वापरायचा, दुसऱ्या हाताने गाडी चालवायची आणि 4 लोकांना उडवायचं, हे करायचं नाही आपण. कळलं? गाडी चालवताना फोन नाही वापरायचा. 2 वेगळे फंक्शन्स आहेत. गाडीचं AI वेगळं, फोनचं AI वेगळं. मास्तर मी काय म्हणतोय समजा आता मी गाडी चालवत असेल आणि गाडीच्या मध्ये जर कोण आडवा आलं तर ती AI स्वतः गाडी थांबवणार का ती उडवणार त्याला? नाही 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 नाही, थांबवणार हेच आहे. AI म्हणजे काही वेगळं नाहीये. हे बघा लक्षात घ्या, हे असं सॉफ्टवेअर आहे जे अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करतं. आता गाडीमध्ये एक ॲडास लेवल असते. नाही नाही, हे कोकणातलं आहे. आपण मस्त जेवला मध्ये अडास झाला. हो, अरे छान दिसतो आडास असं म्हणतात का? तामणकर बाई कशा दिसतात? ए, गाडवाल्यांनो, आमच्याकडे याच्या खांद्यावरून आपापले निरोप पोहोचवू नका. गप्पा बसा. एक शेवटचा प्रयत्न केला, शेवटचा प्रयत्न. गप्पा बस. सुंदर म्हणजे अडास. अडस नाही, एडास. ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम. ते AIचाच भाग आहे, लक्षात घ्या. काय होतं, हे असे ड्रायव्हर असतात जे डायरेक्ट उडवायचं का विचार करतात ना, त्यांच्यासाठीच बनवलंय हे. ज्यांना अंदाज येत नाही, या अशा गाड्या काय करतात, त्यांच्यामध्ये सेन्सर्स असतात. ते समोरून येणारा प्राणी, गाडी, माणूस याचा अंदाज घेतात आणि त्याला आपली गाडी ठोकली जाऊ नये म्हणून अचानक ब्रेक मारतात. कळलं? हो भारी यायला पण मग ते आडवा आलं होतं त्या नाडग्या हाणल्या तुझ्या बेन्या ही ती आहे म्हणणार आहे का मला आपलं नेहमीप्रमाणे उतरून राडा करायचं? कशाला मरायला तुला सगळ्यांना नडगे हाणल्या म्हणायचं आहे? आडवा आले प्रत्येक गोष्टीत कोणाची तरी नडगी हाणणं गरजेचं आहे का? कधीतरी कुणीतरी उतरून तुझी एकदा नडगी हाणली तर काय होईल विचार कर. गदड्या, सारखी आपली हिंसा 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 काही गरज नाहीये. हे असं तिखट खात असतोस ना, झणझणीत खात असतोस म्हणून हाणामारी आणि मारामारीचे विषय काढत असतोस. हे असे ड्रायव्हर असतात. त्याला मारू का त्याला मारू का. रोड रेज ही एक गोष्ट आहे, लक्षात घ्या. ही आपण कधीच बाळगायची नाही स्वतःजवळ. ह्याच्यामुळेच आपल्याला या अशा यंत्रवाल्या गाड्या बनवाव्या लागतात ज्या आपोआप ब्रेक मारतील, कुठल्या माणसाला ठोकणार नाहीत. हे असे चुकीचे ड्रायव्हर असतात म्हणून. नाही पण मास्तर मला तरी असं वाटतं ही टेक्नॉलॉजी आपल्या गावात काही येणार नाही आणि आली तरी टिकणार नाही. नाही असं काही नाही मोरे, लक्षात घ्या. ते मॅप्स आले होते तेव्हा पण सगळे असंच म्हणत होते की हे काय आपल्या भारतात टिकणार नाहीत. आपल्याकडे आहेत की पानवाले, दुकानवाले ज्यांना आपण रस्ते विचारू. पण ते मॅप्स आले, चालले आणि अजूनही आहेत. ऑनलाईन शॉपिंग आलं होतं सगळं, ते सुद्धा आले, ते राहिले आणि भविष्यात सुद्धा अनेक ऍप्स येणार, ते इथेच असणार आणि आपण त्याचा वापर करणार. लक्षात घ्या. हो, मला तर वाटतं भविष्यात असं सुद्धा होईल की आता रोबोट्स येतील AI वाले आणि लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पण रोबोटच घेतील. काय लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट रोबोट घेणार? माझा धंदा बसेल ना. तुझा कसा धंदा बसेल? माझा लग्नाचा धंदा आहे, मी मंडप डेकोरेशन, लाडू बिडू बनवतो. Catering आहे त्याचा. बरोबर आहे मोरे, पण आता ते रोबोट लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट घेणार म्हणजे काय ह्याच्या जागेवर येऊन नाही बसणार. हा कसा पैसे न देता सावत्या पम्या आणि बनेला घेऊन जातो कामाला, त्याच्याऐवजी ह्याला पैसे देऊन एक रोबोट घ्यावा लागणार आणि तो याचा मदतनीस म्हणून काम करणार. म्हणजे आता लग्नात काय कामं असतात बरं, मंडप घालणं, गाडी सजवणं, जेवण वाढणं, जेवण करणं, हे रोबोट करणार. तू फक्त त्याला ऑर्डर द्यायची. म्हणजे बॉस मी आहे. सगळी कामं ते AI काय ते करणार? सगळं AI करणार. मग मास्तरानू, नवऱ्याच्या चपली कोण लपवणार, करवली की रोबोट? आणि जर चपली लपवल्या रोबोटने तर शोधणार कोण, करवली नवरा की रोबोट? अडकलेत. आणि चाकूला लिंबू लावून मामा उभा राहणार की AI? मास्तरांनो, वरातीत दारूचा ग्लास आम्ही भरायचं का AI येणार भरायला? आणि मास्तर समजा करवलीला बाजूला घेऊन काही इचरायचं असेल तर AI मदत करेल का काय खोळांबा घालेल ती? बावटात का कपाळ करंट्यांनो, मूर्खांनो, लग्नात दारू तर नसलीच पाहिजे, लक्षात ठेव म्हणे. ए बघ घबऱ्याचं जाऊ नको. आणि सावत्या, करवलीला बाजूला घेऊन काय विचारायचंय तुला? मास्तर काय लागा तुम्ही एक आहे का नाही? कसं असतं, आजची करवली उद्याची नवरी असती मास्तर. एक नंबर. मग प्रत्येक करवलीला वाटत असतं आज हिचं झालंय उद्या माझं झालं पाहिजे. ती पण कोणाच तरी आधार शोधत असती, इकडे तिकडे नंतर फिरवत असती, आपण तिला आधार त्याचा. तुम्ही काय मास्तर आणि याला सवय आहे दादा. AI करेल काय आपलं काय? गप्पा बस, काहीतरी बोलू नकोस. मास्तरानू, तुम्ही ना लग्नात रुकवत बघण्यापेक्षा एकदा करवली बघा. तुला सांगितलेलं जनरल नाही, खरंय. मला आनंद मिळतो रुखवत बघताना. छान छान कलाकृती असतात त्याच्यात. गप्पा बसा मूर्खांनो. मुद्दा काय आहे, AI बद्दल बोलतोय की नाही आपण? मग AI बद्दल बोलूया. लक्षात घ्या, AI किती प्रगत झालंय हे आधी जाणून घ्या. आता बघा, कितीतरी स्क्रिप्ट, कितीतरी गाणी, ईमेल सुद्धा AIच लिहितो की नाही? तुम्ही फक्त सांगायचं AI ला की बाबा श्रमेश म्हणतोय पम्याला मेल पाठव, मग AIच सगळा मजकूर लिहिणार. हो, गाणी सुद्धा तशीच लिहिली जातात हल्ली. हे तर काहीच नाही. आता रफी साहेब ते आपल्यात नाही आहेत, पण एखादं नवीन गाणं जर आपल्याला त्यांच्या आवाजात ऐकायचं असेल
तर AI ला सांगायचं की बाबा हे नवीन गाणं मला रफी साहेबांच्या आवाजात ऐकायचं आहे, वाजवून दे. मग तो वाजवणार आणि ते सेम रफी साहेबांच्या आवाजात ऐकू येणार. असं आहे चालू आहे आता हे. मला तर वाटतं भविष्यात आणखीन गंमत होणार आहे. काय समजा आपले मोरे कुठल्या तरी कामानिमित्त वेगळ्या गावात गेले आणि नाटकाचा प्रयोग करायचा असेल, नमन करायचं असेल गावात आणि ते नसतील, तर रोबोटच आणायचा AI असलेला तो करणार शालू झोका दे गो मैना. म्हणजे हा सगळं ए काम करेल. हो हो. माझ्या पोटावर पाहणार आहे. नाही तसं असलं तर मी ए गावात येऊ देणार नाही. अरे पण नाही ना आला पाहिजे. एवढा का विरोध करताय AI ला? मास्तर बरोबर आहे. आपल्या मदतीसाठी आहे ना ते. मदतीसाठी काय मदत आहे? ती बरोबर बोलते ती. माझी कला मला नको दाखवला, रोबोट दाखवणार काय माझी कला. असं कसं आता सगळंच AI करणार म्हणजे कसं चालेल? ती भले तिच्या आईला जेवण बनवलती पण त्याला आईच्या हातची चव नसेल. हा. मग लग्नाच्या पंक्तीत लाडू वाढल ती पण ती वाढताना घ्या की आला घे की लागा एक हे असं नसेल बघा. एखाद्या माणसाला जर ताप आला ना अंगात तर किती ताप आहे ती सांगल पण डोक्यावर प्रेमानं पट्टी ठेवलं काय ते सगळ्या गोष्टी करल होते मास्तर पण त्याच्यात भावना नसतील आणि आपण भावनांवर जगतो यावर नाही. सावत्या मधाळ बोलतोस तेव्हा प्रेमळ वाटतोस, नाही तर नडक्या हाणल्या कशाला बोलत असतोस? दड्या हे असं बोलायचं, छान सुंदर बोलायचं. बघ किती व्यवस्थित बोललास. आणि हे कशामुळे बोललास? कशामुळे? कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो शिक्षण घ्या. शिक्षणामुळे काय होतं, चौकस विचार करायला लागता तुम्ही. अनेक गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करता आणि तेच केलं की नाही तुम्ही. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. वा पण मास्तरांनो शिक्षणावर ना आठवलं काय म्हणजे उद्या समजा लग्नासाठी तुम्हाला जर पोरगी बघायची असेल तर त्या पोरीचं शिक्षण किती असावं असं तुम्हाला वाटतंय? हे कशाला मध्येच नाही, नाही अशा शिक्षणाचा विषय निघाला म्हणून काय घेणं देणं नाही आपल्याला काय. ही लग्नाची मुलगी काय पाठ सोडणार नाही माझी. नाही नाही, तसं ना आपल्याला सांगा किती शिक्षण. मला जास्त काही माझी अपेक्षा नाही पण आता मी 3 डिग्र्या घेतलेल्या आहेत तर मला असं वाटतं की बाबा मुलीने सुद्धा किमान मास्टरी केलेली असावी. M.Com किंवा MA असेल तरीच आहे. M.Ed B.Ed तेही चालणार आहे. नक्की हे नक्की चला हे 500 काढा. 500 काढा पटकन चला. मोऱ्यानु नेहमी घेता हो. मोरे काय हे कसले 500 रुपये घेतले तुम्ही सगळ्यांकडून? काही नाही पैज लावलेली होती. कसली? काय आम्ही ते AI वर ना तुमच्या लग्नाचं काहीतरी आम्ही बघित होतो तर आमचं शिक्षणावर अडकला. तर हा काय म्हणाला की 7वी नापास पण चालेल, हा बोलला 9वी नापास चालेल, हा बोलला 5वी जेमतेम असेल चालेल, हा काय म्हणला गरज जास्त आहे बाई असली चालेल. मी म्हटलं ग्रॅज्युएट पण चालेल म्हणजे मी तुमच्या जवळपास आहे ना माझं उत्तर म्हणून मी जिंकलो ही पैज म्हणून हे 500. म्हणजे AI ची माहिती घ्यायचीच नव्हती तर माझ्या लग्नासाठीचा घाट घालायचा होता तर निघा. Good evening, ladies and gentlemen. I'm Father Tony Bainabatchod. I welcome you all to the auspicious, beautiful wedding of Peter and Emily. It's a love marriage. They say love marriage is a fancy way to tell the world. माझी चूक झाली पण तुम्ही वेळी सावध व्हा. Isn't it true, Mr. Prasad? Anyway, hey, oldie goldie, you old man, please call your son Peter. No, I know son father. What? I was Peter. You're Peter? तिन्ही बायना बाटोड. तुमचं नाव काय म्हणालात? Father Tony बायना बाटोड. आणि आता काय बोललात? तुम्ही बायना बाटोड. अरे बापरे लयच वेगळं आहे. नाही ह्याच्यात मला टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही एक काम करा माझ्या ब्रायडलला बोलवा. तिच्याशी कधी एकदा लग्न होते असं झालंय मला. Control, my child. Control, relax. It's not bridal, it's bride. Wait. नाही आता वेट बीट काही नाही. No wait. हा चाइल्ड वेट करून आता फादरच्या वयाचा झालाय. माझं कधी लग्न होतंय, कधी मी फादर होतोय, कधी मी माझ्या पोरांना माय चाइल्ड बोलतोय असं झालेलं आहे. प्लीज तुम्ही एक काम करा आता मला राहत नाही.
कंट्रोल माय गॉड उतावळा ग्रूम आणि 2 तासासाठी रूम I am worried about the bride. Anyway, please welcome the beautiful bride. एमिली बोलता बोलता सगळी फॅमिली आली पण एमिली कुठे राहिली? Where is Emily? Where is Emily? विलियम फॅमिली Oh my God. Sorry, Mr. and Mrs. Briganza, but let me get her. This is not done. You're busy in hairstyle only. थांब ना रे अरे हुदूतून बोकड्या हुदू अरे ते तापलेल्या कुकर मध्ये पॉपकॉर्न तसे टन उडतात तसं नको करू ना शांत राहा लावून देतो लग्न एक प्रोसिजर असते रिलॅक्स सॉरी तुमच्यातर्फे कोणी आलं नाही का नाही मी एकटाच आहे पचकन लग्न लावा तुम्ही. अरे कोण कसा नाही हाय क्या मी इकडं ए शालू गिव सिंग मी मायना शालू सिंग मी मायना बुगडीने आणली टोन रस नको मायना शालू. बस जवळजवळ सगळ्यांना गंडवलं तू मोरान तुला सांगतो नशीब सुरांना कुऱ्हाड उचलता येत नाही तर तुला तोडला नाही असता पहिला. अरे वसरण्णो, तुम्ही इकडे कसे असं म्हणजे अख्ख्या गावाला मी पत्रिका दिले तुम्हाला मी पत्रिका दिली तुम्ही कसं इकडे आलात वसरण्णो? मला माहिती आहे आम्हाला पत्रिका नाही दिली पण काय झालं आम्ही परवा गावातनं कडेकडेनं चालत होतो तर परबिनीचा जो पोरगा आहे ना तो तुझ्या पत्रिकेवर बसला होता वाचत बसला होता. तुझी पत्रिका मोठी आहे ना तो वाचत बसला होता तर आपला मोठ्याने एका साईडला काम पण करत होता आणि दुसऱ्या साईडला पत्रिका पण वाचत होता. आता आम्हाला वाटलं काय तू पर्सनल दवंडीवाला ठेवलास गावात कारण तुला वेळ नाही मग आमचं आम्ही निमंत्रण घेतलं आणि गावात कसं म्हणतात एखाद्याच्या मैताला जाऊ नये पण हरण्याच्या लग्नाला जावं. चुकीची म्हण आहे वसरण्णो. लग्नाला जाऊ नये म्हातार तुम्ही हे कोण मी ओळखत नाही वसरण्णो. Who are they? आय एम पीटर्स बेस्ट मॅन. Wow. Myself. Yes. Casanova Bora. Casanova. Bora. Mysterious name. Yes, thank you very much. Thank you. And what about you, gentlemen? Father, Yes. I am the Leonardo di Beccario Sam Gioga. I am the doctor of specialist. अरे वसरे डॉक्टर बिक्टर काय नाही वसरे माझे मित्र तुम्ही इकडे Peter, shut up. नाही ते काय They are best men of your अरे wedding. कुठला बेसमेंट वसरे They are essential. Okay. Come here. कम ये चला या लवकर Shut up. Shall we start? आता साल्वी बिल्वी कोणाला विचारायचं डायरेक्ट स्टार्ट करा तुम्ही यार कोण आहे साल्वी मला नाही माहित. My God. Emily, तू थोडी थेमेली असती तर काय फरक पडला माय गॉड काय बघितलंस तू याच्यात मा चाइल्ड नाही फादर आमचं पण तेच झालेलं आम्ही बॅटरी घेऊन इतके दिवस शोधतोय पण आम्हाला पण काय चांगला गुण सापडला नाही यांनी काय बघितलं नाही आम्हाला कळत नाही काय हो मिस्टर ब्रिगॅन्झा हा एवढ्या मोठ्या अण्णावात हा छोटा खंजीर खुपसायची आयडिया कुणाची ही आयडिया सगळी हिची. वाटलंच आम्ही झालो होतो गोव्याला फॉर अ पिकनिक झालं असं की आम्हाला फक्त 2च तिकीट कन्फर्म मिळाल्या हिच्यासाठी तिकीटच मिळाली नाही म्हटलं काय करायचं तर ही बोली लग्न लावून देऊया. ठीक आहे तुम्ही सगळं ठरवलं पण त्याच्यात गोंधळ काय झालाय एका स्ट्रॉबेरीचं लग्न तुम्ही नाचलेल्या फणसावर लावून देता नाहीतर काय my god dada this is so horrible what are they saying dada No dear, you have to marry. We have only 2 tickets. oh dada ऐका ना ही लय फालतूगिरी चालली तुमची वसरे तुम्ही इकडे आलातच का चला तुम्ही एक काम करा पटकन माझं लग्न लावा डॅडी पटकन कर लग्न I am not daddy. He is daddy. डॅडी इज फादर ठीक आहे ना वेगळं आहे ते तू म्हणतोस ते वेगळं mom My God. mom he's so dumb
I know, bet I know. He's dumb, but look at him. He's so cute. Yes, and don't worry. You just have to say yes. तू तिला फक्त yes म्हणून टाक आणि पटकन लग्न करून टाक. Father, पटकन लग्न करा. Okay. Actually, ridiculous reasoning for the marriage. God, please forgive me for this scene. Okay, let's start the wedding. Peter, come here. Emily, come here. Please, come here. Please come closer. Shut up! Hold this moron. सॉरी परत एवढी एक्साइटमेंट दाखवू नकोस. लक्षात घे, चुकून जर अटॅक आला आता तर उद्घाटनाच्या अगोदर शटर बंद होईल तुझं. वचन हे जलतात आहेत माझ्यावरती. नाही. मला देखणी पूर्वी बायको भेटले म्हणून जलताव तुम्ही वचन. ते काय नाही. What? My God. पटकन तिला बोलवा आणि माझं लग्न व्हा. गरज आहे मला. पटकन बोलवा. Shut up. He's so eager. He'll destroy everything. No, please, फादर तिला बोलवा. पटकन सुरू कर. Wait, my child. थांबा. Emily, this is dangerous, but please come here. Please. Just please come here. Now, I'm start. Rings are ready. Ready. Yes. Okay. आता मी तुम्हाला विचारणार की तुम्ही लग्नासाठी रेडी आहात का? You just have to say yes or no. Emily Braganza. Ooh la la. Lucky guy. Emily, do you accept Peter as your husband? Yes, father. And Peter, do you accept Emily as your wife? कांदा भजी खाणार? नाही. He said no. This wedding is off. Dada, he said no. Now I'm coming with you, Dada. Emily, we don't have ticket for you. We have only 2 tickets. Emily, you have to marry with him. अरे हो वचन. एवढं फाड इंग्लिश बोलायला काय झालंय तुम्हाला? You moron! माझ्या पोरीला तू नाही का बोललास? मी कुठे नाही बोललोय. मी तिला नाही बोललो. हा वसारा बोलला कांदा भजी खाणार काय, तर मी ह्याला नाही बोललो. आता लग्नाच्या टायमाला कांदा भजी खाल्ला, विडिंग केस घेतलं तर कांद्याचं वास येईल ना, माहितीये. ती आधीच बोलून जाईल म्हणून मी बोललो नाही कांदा भजी. वसारा कांदा भजी अरे तुला कुठं कोण बोला कांदा भजी खाणार? ह्याला म्हटलं कांदा भजी खाणार काय? तू लग्नाकडे लक्ष दे ना, कांदा भजीकडे कुठे लक्ष ठेवतो? माहिती काय? म्हणजे तू ते तुला नाही. Father, please do it for one last time, please. No. एकदा बाण सुटला की सुटला बाण. अरे वसारे तू कुठलाही सुटलाय तो मी घेऊन येतो. कुठं सुटलाय मला सांग. Peter, just shut up, okay? बाण सुटेल तेव्हा सुटेल, पण आमची ट्रेन सुटेल. आम्हाला जायचं आहे गोव्याला. फादर काय पण करा आणि लवकर यांचं लग्न लावून द्या. तुम्ही एक काम करा, पटकन लग्न लावून टाका. फादर देर इज नो टाइम, ओके? आता यस बेस सगळं खड्डा जाऊ दे. या दोघांना एकमेकांच्या बोट मध्ये अंगठी घालू दे आणि लग्न करा. आमची ट्रेन मिस होईल. एवढी घाई आहे बघ हिला. Father, please do it last time for us. Please, Father. प्लीज डू समथिंग. मी आम्हाला गोव्याला जायचं आणि मी पहिल्यांदाच गोव्याला करणार आहे. आय एम सो एक्साइटेड फॉर इट. हळू. तुम्ही गोव्याला येतं हे कळलं ना गोव्याला, तर गोवा मनालीला जाईल. मी काय म्हणतो फादर, एखाद्याची रिंग घ्या आणि एकदाच घाला आणि बरबाद करून टाका सगळं. Emily, come here, my child. You just relax. Shut up. Relax. आता ते आधीचं सगळं झालेलं आहे. यस म्हटलंय असं गृहीत धरूया. आणि पीटर, आता ही रिंग, वेडिंग रिंग तू हिच्या बोटात घाला ती. Yes. कॉंग्रॅच्युलेशन पीटर, कॉंग्रॅच्युलेशन. My God! Where is the ring? What? He lost the ring. This wedding is off. अरे तुला एक रिंग सांभाळता येत नाही, माझ्या फोडीला कसं सांभाळशील? रिंगचं काय वसारा काँग्रेच्युलेशन बोलला त्याच्यामुळे ती रिंग खाली पडली. माझी रिंग कुठं आहे? मी कॉंग्रॅच्युलेशन बोललो. रिंग टाका थोडी सांगितली खाली. अरे पण वसारे तू असं काँग्रेच्युलेशन असं बोलतात? धक्का मारून यांनी धक्का मारले वसारे. फादर आता रिंग कधी सापडणार? मी गोव्याला कधी जाणार? डॅड, व्हॉट आर यू डुईंग? Emily, माझ्याकडे एक रिंग आहे. ही माझ्या आईने मला दिली माझ्या ब्राईडसाठी. आई म्हणाली जी कोणी माझी सून होईल त्या सुनेच्याच पोटात ही अंगठी घाल.
विलियम दॅट्स रिअली ग्रेट. चला तुम्ही दोघांनी एकमेकांना अंगठी घाला. फादर प्लीज प्रोसीड. इकडे या. Come here, my child. Come here. Oh my God, he's so beautiful. Come here, पत्त्यातला राजा. wow. एकमेकांना होकार द्या. एकमेकांशी लग्न करायला तुम्ही तयार आहात? Yes, father. आता रिंग सेरेमनी, रिंग घाला. Ring. I declare you husband and wife. Married. Come on, happy married life. लग्न झालेलं आहे. Come on, sir. आता आपल्याला गोव्याला जायचंय. काय सगळं बदललं बघा अगदी. Okay, my God. रिंग गेला. Oh my God, Peter. Is this your ring? होय वाटतं Peter's ring. पीटरची जाई नशीबच बेकाचं. नाही तर कधीच असं झालं ना सोन्यावर का माणूस रे. माणूस हो थोडक्यासाठी लग्न झालं पीटरची रिंग घाल आता. नेमकी पडली रे ही. आता हे रिंग कुठे घालू? I don't know. विचारानो जिथं जाल तिथं माझं जोरदार टाळ्या, जोरदार. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग हे फार फार आठवतं परफॉर्मन्स बघताना. खूप मजा आणली तुम्ही. वा, बहारदार. प्रसादा. सगळ्यात आधी हेअर आणि मेकअप डिपार्टमेंटसाठी खूप टाळ्या आणि अर्थात कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी सुद्धा. मस्त दिसताय तुम्ही सगळे आणि हे इतके अतरंगी आणि असे वीक जे आणलेत सगळ्यांना ते लाजवाब आहेत. कमाल. मी तुम्हाला सांगू इतकी ओरिजिनल ख्रिश्चन फॅमिली तर मी ख्रिश्चन घरात पण नाही पाहिजे. इतकं ओरिजिनल तुम्ही उभं केलं सगळं. आणि अरुण तुझं काय करायचं यार मला मी हताश आहे तुझ्या एनर्जी पुढे. म्हणजे खलास. ला जवाब अरुण, ला जवाब. तू पुढची 200-300 वर्ष काम करत राहा. आमच्या नंतर येणाऱ्या पिढ्या पण त्यांना पण तुझ्या एनर्जीचा अनुभव मिळावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. अरुण, गॉड ब्लेस यू. आय लव्ह यू अरुण. सई. मला ऑनेस्टली सांगा श्यामदादा, काय पत्त्यातला राजा हे तुमचा पंच होता? हा. क्लास, अमेझिंग, खूप भारी. प्लॅटोनिक हातावर काय लिहिलंय? सई पकडा हो, मोहतरमा. कोणी बघितलं ना कासानोवा नाव नाव माझं कासानोवा मोरा. कासानोवा मोरा. समजा चुकून विसरलो तर माहिती असलं बरं म्हणून तेवढं हिनं पकडलं. तर बसलाय समोर. आम्हाला पण दिसतं, आम्ही पण पकडतो. पण म्हणजे हे सगळं इतकं गोड आहे ना तुम्ही जे करता ते, की म्हणजे हसायला येतं, आनंद वाटतो. आणि मला असं वाटतं की हा मंच आनंद वाटण्याचा मंच आहे आणि आपण तेच करत असतो सतत. याचा मला प्रचंड आनंद आहे. तुम्ही सगळे अप्रतिम दिसताय. फार मजा आली गाईज. मी तर म्हणजे मला हसून हसून माझ्या डोळ्यातून पाणी आलं, मला दम लागला. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गॉड ब्लेस यू ऑल.